नमस्कार, स्वागत आहे तुमचे साक्षीज रेसिपीज मराठीमध्ये। आज आपण बनवणार आहोत अतिशय पौष्टिक, पारंपरिक आणि आरोग्यासाठी खूप फायदेशीर अशी नाचणीची किंवा रागीची पेज। नाचणी ही कॅल्शियम, आयर्न आणि फायबरने भरलेली असते, त्यामुळे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांसाठी ही पेज खूपच उपयुक्त आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। नाचणीची पेज बनविण्यासाठी इथे मी घेतले आहे 3 चमचे नाचणीचे पीठ, तूप आणि गूळ। आता सर्वात आधी इथे मी एक कढई गरम करायला ठेवली आहे। कढई गरम झाली आहे। आता यात मी घालत आहे तूप। यात मी 2 चमचे तूप घातले आहे। तूप गरम झाले आहे। आता यात मी घालत आहे नाचणीचे पीठ। याला आपल्याला 2 ते 3 मिनिटे सतत हलवत छान भाजून घ्यायचे आहे, जेणेकरून पीठ कच्चे लागणार नाही। व अशा प्रकारे पीठ भाजून घेतल्याने पेजला रंग छान येतो आणि त्याला स्वाद देखील खूप मस्त येतो। 2 ते 3 मिनिटे झाले आहे। इथे पिठाचा सुगंधी वास येऊ लागला आहे, म्हणजे आपले पीठ मस्त भाजले गेले आहे। आता लगेच मी हे पीठ एका प्लेटमध्ये काढून घेत आहे। आता याच कढईत मी घालत आहे पाणी। इथे मी 1 ग्लास पाणी घातले आहे। आता याच पाण्यात मी गूळ घालत आहे। तसेच यात मी घालत आहे अर्धा चमचा जिरे पावडर आणि एकदम थोडेसे मीठ। जिरे पावडरमुळे पेजची चव खूप छान लागते। आता गूळला आपल्याला वितळवून घ्यायचे आहे। इथे तुम्ही बघू शकता पाण्याला उकळी आली आहे व गूळ देखील वितळला आहे। आता इथे मी आपण जे नाचणीचे पीठ भाजून घेतले आहे त्यामध्ये थोडेसे पाणी घातले आहे व त्याला मी अशा प्रकारे गाठी न राहता छान मिक्स करत आहे। असे केल्याने पेजमध्ये गुठळ्या होत नाही। आता हे मिश्रण मी उकळ आलेल्या पाण्यात घालत आहे। याला आपल्याला मध्यम आचेवर सतत ढवळत राहायचे आहे। हे खूप महत्त्वाचे आहे, नाहीतर पेजमध्ये गाठी तयार होऊ शकतात। आता या पेजला आपल्याला 3 ते 4 मिनिटे म्हणजेच थोडेसे घट्टसर होईपर्यंत शिजवून घ्यायचे आहे। तुम्ही बघू शकता पेज हळूहळू घट्टसर होऊ लागली आहे। पेजला आपल्याला मध्ये मध्ये सतत ढवळत राहायचे आहे, कारण यामुळे पेज मस्त मऊ आणि गुळगुळीत बनते। यामध्ये तुम्ही चवीसाठी वेलची पूड देखील घालू शकता। 4 मिनिटे झाले आहे आणि तुम्ही बघू शकता पेज मस्त घट्टसर झाली आहे। पेजची आपल्याला अशा प्रकारची कन्सिस्टन्सी ठेवायची आहे, कारण थंड झाल्यानंतर ही पेज अजून घट्ट होते। त्यामुळे पेजची कन्सिस्टन्सी आपल्याला थोडीशी पातळसरच ठेवायची आहे। आणि इथे आपली गरमागरम नाचणीची किंवा रागीची पेज तयार आहे। ही पेज तुम्ही गरम गरमच सर्व करा, खूप छान लागते। यावरून तुम्ही थोडं तूप किंवा ड्रायफ्रूट्स देखील घालू शकता। तुम्ही देखील ही हेल्दी पेजची रेसिपी नक्की ट्राय करा आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, तसेच कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला ही पेजची रेसिपी कशी वाटली। आणि अशाच नवनवीन रेसिपींसाठी साक्षीज रेसिपीज मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन, सोप्या आणि चविष्ट रेसिपीसोबत। तोपर्यंत धन्यवाद।